नमस्ते. नमस्कार. बरं नाव सांगा तुमचं? माझं नाव सुषमा मार्तंड. आणि कुठून आले नेमके? मी उपनगरला. ओके. नेमकं काय त्रास होतोय तुम्हाला आणि कधीपासून होतोय? सकाळी उठल्याबरोबर चक्कर येत होते आणि बसता येत नव्हतं आणि ओके. वॉमिटिंग. व्हॉमिटिंग कंटिन्यू होत आहे बसलं की वॉमिटिंग होतं आणि साईडने बदलता येते चक्कर. आणि कंटिन्यू चक्कर येतात. हा, ठीक आहे. आणि जोरात. हे असं कधीपासून होतंय? नाही, आजच सकाळपासून. ओके. आणि याचं काही कोणाला दाखवलं का? नाही, डायरेक्ट माझ्याकडे? डायरेक्ट तुमच्याकडे आलो पहिल्यांदा. पण ऐकलेलं होतं तुमचं नाव मैत्रिणीकडनं, म्हणून डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आणि तुम्हाला असं बिना सपोर्टचं चालता येत नाही का? सपोर्ट घेऊन? नाही, आज तर म्हणजे काहीच करता येत नाही. म्हणजे विदाऊट सपोर्ट बिलकुल चालता येत नाही, बसता येत नाही, काहीच. म्हणजे सपोर्ट दिलं, सोडून दिलं तर? हो, नक्कीच पडेल, कारण चक्कर खूप जोरात येते. ठीक आहे. आता ही कधीपासून असं चाललंय? एक दिवसापासून चालू होतं. फक्त सेटिंग करा. सेटिंग रिलॅक्स. रिलॅक्स. क्लोज. एकदम क्लोज. रिलॅक्स. हो ना. थोडा झोपा. माझ्याकडे काम करा. कुशल झोपायचं नॉर्मल. माझ्याकडे काम. या कुशल झोपा. इकडे या कुशल. बस अशी आहे करायची. रिलॅक्स. बस. हो. पाय इकडे, डोकं तिकडे. हो. आता नाही येत ना चक्कर? पण ते भीती वाटते ना. एवढ्या दिवसाची करायची. ओके. तिकडे जाऊन करा. तिकडे जाऊन करा. तिकडे फिरा. तिकडे मांडा. इकडे बघा. आता कसं वाटतंय? ओके वाटतंय ना? आता तुमची प्रोसेस झाली, ट्रीटमेंट झाली. आता काय वाटतंय? पहिले कसं त्रास व्हायचा, आता काय होतं ते सांगा. आता म्हणजे 3-4 दिवसानंतर मला बसता यायला लागलं होतं. आधी बिलकुलच बसता येत नव्हतं. विदाऊट सपोर्ट चालता पण येत नव्हतं. ते आता चालता येतं व्यवस्थित. बसता येतंय. म्हणजे मी 3-4 तास पण आता व्यवस्थित खुर्चीत बसू शकते आणि चालू पण शकते. घरात व्यवस्थित फिरते. पहिल्याची चक्कर आहे आता गेले? गेले. एक 8-9 दिवस पर्यंत मला झोपताना, चेंज करताना थोडे यायचे चक्कर. पण 10 दिवसानंतर ते पण कमी झालं आणि आज तर बिलकुलच येत नाही. आता बोलतो. आता झालं काय होतं, तुमच्या मानेमध्ये गॅप पडलेला होता. गॅप पडल्यानंतर वरची ती खाली सरकली गादी असते ती बरीच बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला होत नव्हतं. पण हे तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट आल्यानंतर फायदा काय झाला? तुम्हाला MRI ची गरज पडली, ब्लड टेस्टची गरज पडली आणि मेडिसिनची गरज पडली.
आम्ही का आलो तर हा. मी ॲलोपॅथी मेडिसिन बिलकुल घेत नाही. मला खूप त्रास होतो, ऍसिडिटी बरोबर. होते आणि म्हणून मी ॲलोपॅथी बिलकुलच जातच नाही तिकडे. ओके. मेडिकल म्हणजे मेडिसिन लेस ट्रीटमेंट हवी होती आम्हाला. ओके. ते तुम्हाला भेटले. ती तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे येऊन मिळाली. पण त्यात तुमचा फायदा काय झाला की तुमचा एमआरआयचा हा. खर्च वाचला. हा. जर तुम्ही एखाद्या न्यूरोलॉजिस्टकडे गेले असते, हो. जे चक्कर येत आहे तर त्यांनी ब्रेनचा एमआरआय काढला असता, हो. प्लस सर्वायकल स्पाईनचा पण काढला असता. हम्म. म्हणजे जर खाजगीमध्ये तुम्ही ब्रेनचा एमआरआय केलं असतं, कमीत कमी 7-8 हजार रुपये ते, परत 7-8 हजार रुपये स्पायनल कॉर्डसाठी, हम्म. 15 ते 16 हजार रुपये ते घेतले असते, प्लस काही मेडिसिन दिल्या असत्या, प्लस काही ब्लड टेस्ट केल्या असत्या, हो. त्या 1.5-2 हजाराच्या, मेडिसिन दिल्या असत्या 1.5-2 हजाराच्या, आणि प्लस 500 ते 1000 रुपये डॉक्टरची फी झाले, किती कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये गेलं. प्लस एवढं खर्च करून पण तुम्हाला ट्रीटमेंटचा रिझल्ट भेटला नसता, इतकं फास्ट हा, नसतं एवढं मिळालं. फास्ट. हा. प्लस आता तुम्ही जे माझ्याकडे आले, एका दिवसाची फी किती? पहिल्या दिवशी 300 रुपये, हा. नंतर 200 रुपये, 200 रुपये. म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट 2100 रुपयात झाली. हा, म्हणजे एवढ्या कमी खर्चात, म्हणजे एका दिवसाची 200 रुपये फी जर धरली हो. आणि एवढ्या 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स धरला ना, आता तुम्हाला मला एक जरी उत्तर महाराष्ट्र एक जरी डॉक्टर सापडून दाखवायचा, नाही, खरंच नाही, खरंच. प्लस एखादा जरी डॉक्टर सापडून दाखवायचा, तो पेन किलर देणार नाही, म्हणजे मेडिसिन देणार नाही, प्लस एमआरआय करायला लावणार नाही, प्लस ब्लड टेस्ट लगेच करायला लावणार, बरोबर. प्लस विदाउट मेडिसिन प्रोसेस, प्लस 200 रुपयाच्या आत ट्रीटमेंट करून देणार. नाही, खरंच नाही. एक जरी मला डॉक्टर सापडून दाखवायचा. आणि पैसे आणि या सगळ्यापेक्षा जो त्रास होत असतो तो खूप मोठा असतो ना, खूप तो मोठा असतो. फास्ट कमी होतो. हा. आता खूप लोकांकडे इन्शुरन्स असतो, त्यामुळे हा. पैशाचा प्रश्न असतो की जो होऊ दे, किती बिल होईल ते माहित नाही, इन्शुरन्स आहे. पण जो त्रास आहे तो फास्ट कमी झाला. पहिल्याच दिवशी माझे चक्कर बरोबर. कमी झाले, ते माझ्यासाठी खूप हे महत्वाचं. जर तुम्ही एखाद्या ॲलोपॅथी गेले असते, हो. त्यावेळी तुम्हाला वजन लावलं असतं, हो. 5-6 दिवस ऍडमिट हो, केलं ऍडमिट असतं. करून घेतलं असतं, हा, म्हणजे ते ते आम्हाला saline बिलकुल चालू. करायचं हा. नव्हतं. या गोष्टी त्या तुमच्या खूप वाचल्या, म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे तुमचा तो खूप मोठा आहे. म्हणजे तुम्हाला माहित नाही, मी माझ्या ज्यांचे फोन येतात त्या सगळ्यांना आम्ही सांगतो की नाही नाही, आम्हाला इतकं चांगल्या डॉक्टरांमुळे फास्ट ट्रीटमेंट झाली आणि आम्ही फास्ट रिकवर झालो. तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स मधून तुम्हाला पब्लिकला काय सांगूशी वाटतं? हेच की म्हणजे ॲलोपॅथी आपण मेडिसिन घेतो तेव्हा एक तर डॉक्टर आपल्याला खूप ही टेस्ट असं खूप टेस्ट करायला सांगतात. त्याच्यानंतर जो स्ट्रेस येतो तो वेगळा. ॲलोपॅथी औषधं घेतो त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे, ऍसिडिटी वगैरे होते, नंतर ऍडमिट केलं तर घरच्यांना किती त्रास होतो, म्हणजे त्या सगळ्याचा. त्यापेक्षा डॉक्टर गवळींची ट्रीटमेंट बेस्ट, एक नंबर. नक्कीच घ्या. धन्यवाद.